बॅडमिंटन. संध्याकाळी गट्टू आणि चिंकी आपला होमवर्क करत बसले होते. बाबा गट्टू चिंकी सोबत बसूनच पेपर वाचत होते आणि आई किचन मध्ये होती. तेवढ्यात बंटी आणि गुड्डी तिथे येतात. अरे गुड्डी बंटी, तुम्ही दोघं तर एकदम वेळेवर आला आहात. माझा आणि चिंकीचा अभ्यास तर आता होतच आलाय. मग आपण सोसायटीच्या ग्राउंड मध्ये जाऊन खेळूया, चालेल? अरे नाही गट्टू, आज तर बॅडमिंटन खेळायची इच्छा आहे माझी. पण गुड्डी, बॅडमिंटन खेळण्यासाठी तर आपल्याला शाळेजवळच्या ग्राउंडला जावं लागेल आणि ते घरापासून थोडं दूर आहे. हो चिंकी, पण आपण किती दिवसापासून बॅडमिंटन खेळलो नाही आहोत. मी माझ्या सोबत माझं बॅडमिंटनही घेऊन आलोय. बाबा गट्टू चिंकी आणि बंटी गुड्डीचं सगळं बोलणं ऐकत होते. गट्टू चिंकी मग बाबांना विचारतात, बाबा, आम्ही त्या ग्राउंड मध्ये जाऊ शकतो बॅडमिंटन खेळण्यासाठी? बेटा, ते ग्राउंड दूर आहे घरापासून. यायला तुम्हाला अंधार होऊ शकतो. असं जाणं सेफ नाही. काका, तुम्ही काळजी नका करू. आम्ही सगळे सोबत राहू आणि लवकर घरी येऊ. हो काका, गुड्डी बरोबर बोलतीये. आणि येताना आम्ही गट्टू चिंकीला अगोदर घरी सोडू आणि मग आम्ही जाऊ. गट्टू चिंकी, तुम्ही दोघे जातच आहात तर सोबत एक पाण्याची बाटली आणि थोडेसे स्नॅक्स सुद्धा घेऊन जा. अगं हो आई, बरं आठवलं. तू मला माझी क्रॉस बॅग दे, जी आपण पुंटून किड्सच्या वेबसाईट वरून मागवली होती. हो आई, मलाही माझी प्लश क्रॉस बॅग हवी आहे. मी त्याच्यातच माझी पाण्याची बाटली ठेवेन. आई दोघांची बॅग घेऊन येते आणि गुड्डी आणि बंटी त्या बॅग्स बघून खूप खुश होतात. वाव गट्टू चिंकी, या बॅग्स तर खूपच छान आहेत. बरोबर बोलला बंटी, हे तर मलाही हवं. किती मस्त आहे. थँक्यू गुड्डी बंटी. तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी गर्ल आणि बॉय बॅग मागवू शकता. आम्ही हे पुंटून किड्सच्या वेबसाईट वरून मागवलंय. एवढंच नाही तर तुम्हाला तिथे इतर अनेक खेळणी आणि इतरही कामाच्या गोष्टी मिळतील. ठीक आहे गट्टू चिंकी, आम्ही नक्की तिथून घेऊ. हो नक्की घेऊ. यानंतर गट्टू चिंकी गुड्डी आणि बंटी सोबत बॅडमिंटन खेळायला जातात. असंच 3-4 दिवस चालतं. गट्टू चिंकी रोज बॅडमिंटन खेळायला जायचे, पण यायला त्यांना अंधार व्हायचा. बाबांना त्यांची काळजी वाटायची. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी शाळेत गेल्यावर बाबा सेक्रेटरी अंकलना भेटायला त्यांच्या घरी जातात. अरे नमस्ते भाऊसाहेब, या कसे आहात? मी एकदम ठीक आहे सेक्रेटरीजी, पण एक परमिशन हवी होती. कसली परमिशन? मला असं वाटतं आपल्या सोसायटीच्या ग्राउंडमध्ये बॅडमिंटनची नेट लावावी. गट्टू चिंकी आणि त्याच्या मित्रांना बॅडमिंटन खेळायला शाळेच्या ग्राउंडकडे जावं लागतं, जे घरापासून दूर आहे आणि त्यामुळे यायला त्यांना बऱ्यापैकी उशीर होतो. अच्छा, तर ठीक आहे. आज सगळे मिळून संध्याकाळी सोसायटीमध्ये नेट लावून टाकू. ही तर खूप छान गोष्ट आहे. थँक्यू सेक्रेटरी. मग काय होतं, बाबा आणि सेक्रेटरी अंकल गट्टू चिंकी शाळेतून येण्यापूर्वीच ग्राउंडमध्ये बॅडमिंटन नेट लावतात. संध्याकाळी जेव्हा गट्टू चिंकीला बोलवायला बंटी आणि गुड्डी घरी येतात, तेव्हा बाबा त्यांना अडवतात. गुड्डी, बंटी आणि गट्टू चिंकी, आज तुम्हाला खेळायला त्या ग्राउंडमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. पण असं का बाबा? कारण मी आणि सेक्रेटरी अंकलने मिळून आपल्या इथल्याच प्लेग्राऊंडमध्ये बॅडमिंटनचं नेट लावलेलं आहे. आता तुम्हाला बॅडमिंटन खेळायला एवढ्या दूर जायची गरज नाही. आणि हे बघा गट्टू चिंकी, तुमचं जुनं बॅडमिंटन तुटलं होतं ना, तुमच्यासाठी मी नवीन बॅडमिंटन घेऊन आलोय. वाव, थँक्यू सो मच बाबा. आम्ही लगेच जाऊन सोसायटीच्या प्लेग्राउंड मध्ये नवीन नेट बघून येतो. मी तर खूप एक्सायटेड आहे. हो बाबा, मीही. थँक्यू बाबा. हो, थँक्यू सो मच काका. सगळी मुलं धावतच सोसायटीच्या ग्राउंड मध्ये नेट बघायला ते जातात. नेट बघून ते सगळेजण खूप खुश होतात. सगळी मुलं तिथे बॅडमिंटन खेळू लागतात आणि थोड्याच वेळात बाबा आणि सेक्रेटरी अंकल सुद्धा तिथे येतात. बाबा आणि सेक्रेटरी काका, तुम्ही आमच्या सोबत खेळा ना. खूप मजा येईल. आपण 2 टीम्स बनवू. हो गट्टू, एक टीम बाबांची आणि एक सेक्रेटरी काकांची. ठीक आहे मुलांनो, तुम्हाला माहितीये का, माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मी बॅडमिंटन चॅम्पियन होतो. मला नाही वाटत तुझ्या बाबांची टीम माझ्यासोबत जिंकू शकेल गट्टू चिंकी. असं आहे का काका? मग तर मी तुमच्याच टीम मध्ये राहणार. आणि मी सुद्धा. मग ठीक आहे, मी आणि चिंकी बाबांच्या टीम मध्ये. सेक्रेटरी काका, बाबांसोबत मी आणि चिंकी आहे. बघाच तुम्ही, आम्ही जिंकणार. हो, मग काय, मी आणि माझी मुलं काही कोणापेक्षा कमी आहोत?
बॅडमिंटनची ही मॅच सुरू होते आणि हळूहळू सोसायटीतली बाकी लोक सेक्रेटरी आणि बाबांमधली ही मॅच बघायला गोळा होतात. खरोखरच सेक्रेटरी अंकल छान खेळत होते, पण बाबा आणि गट्टू चिंकी ही कोणापेक्षा कमी नव्हते. थोड्याच वेळात बाबा गट्टू चिंकी सोबत गेम जिंकतात. ओहो, अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही तर तुमच्या बाबांसोबत मिळून बॅडमिंटन चॅम्पियनलाच हरवलं. खरे चॅम्पियन तर तुम्हीच आहात. तुम्ही सुद्धा खूप छान खेळलात सेक्रेटरी. थँक्यू सो मच काका आमच्यासोबत खेळण्यासाठी आणि ही नेट लावल्याबद्दल. आम्हालाच खूप मजा येतेय. तेवढ्यात आई सगळ्यांसाठी स्नॅक्स घेऊन येते. सगळेजण आईने आणलेले टेस्टी स्नॅक्स खातात आणि खूप वेळ बॅडमिंटन खेळतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.